शीलं किरेव कल्याणं शीलं लोके अनुत्तरं यस्य घोरविशो नागो शीलवाती न अमती। विश्ववंदनीय विश्वशांतीदूत प्रज्ञा शील समाधीचे उद्गाता महान करुणावान करुणेचा सागर तथागत सम्यक समृद्ध तथागतांचा पावन पवित्र सद्धम्म, त्या सद्धम्माचा सातत्याने प्रचार आणि प्रसार करणारा सदा पूजनीय भिक्खू संघ, बुद्ध धम्म आणि संघ या महान तीन रत्नाचे आम्हा सर्वांना माहिती करून देणारे, आम्हा सर्वांचा आधारस्तंभ, भारतीय घटनेचे शिल्पकार, बोधिसत्व गुणवेतांग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या धम्मक्रांतीमध्ये संपूर्ण जीवन समर्पित करतो। आज या मंगलमय प्रसंगी या नागपूर पवित्र भूमीमध्ये धरमपेठ बुद्ध विहारातील सर्व श्रद्धासंपन्न उपासक उपासिकांना धम्मदेशना देण्यासाठी आपल्या आग्रहास्तव विशेष रूपाने उपासिका रुपालीताई पाटील यांच्या निमंत्रणावर पूजनीय भिक्खू संघ या ठिकाणी उपस्थित आहे। पूजनीय भिक्खू करुणानंदजी स्थविर दी ग्रेट हॅपीनेस या यूट्यूब चॅनलचे संचालक, महाराष्ट्र राज्य भिक्खू संघाचे सहकोषाध्यक्ष, ज्यांनी अत्यंत सुंदर आणि मार्मिक अशी देशना बाबासाहेबांच्या तत्त्वज्ञानाला अनुसरून बाबासाहेबांच्या भाषणाचा संदर्भ घेऊन अत्यंत सुंदर असे धम्मदेशना दिली, असे पूजनीय भिक्खू एन धम्मानंदजी स्थविर सर्च रिसर्च या यूट्यूब चॅनलचे संचालक, औरंगाबाद जिल्हा भिक्खू संघाचे कोषाध्यक्ष, आपल्याच विहारामध्ये ज्यांचं वास्तव्य आहे अशा सुबोधी आर्यजी व सर्व श्रद्धासंपन्न उपासक उपासिका, बालक तथा बालिकांनो, आपणा सर्वांच्या प्रती अनंत अनंत मंगलकामना, मंगलमैत्री भावना या ठिकाणी व्यक्त करतो। विशेष रूपाने प्युरिटी ऑफ माइंड या यूट्यूब चॅनलच्या द्वारा धम्मदेशना श्रवण करणारे सर्वच श्रद्धासंपन्न उपासक उपासिका यांच्याही प्रती अनंत अनंत मंगलकामना, मंगलमैत्री भावना या ठिकाणी व्यक्त करतो। तथागतांच्या श्रेष्ठ तत्त्वज्ञानाला आपण भिक्खू संघाच्या धम्मदेशनेद्वारा या ठिकाणी श्रवण करत आहात। अत्यंत श्रद्धा भाव व्यक्त करून अगदी सकाळपासून आपण सर्वजण या ठिकाणी आलात। भिक्खू संघाचं अत्यंत सन्मानपूर्वक अशा प्रकारचं आपण स्वागत केलं आणि बऱ्याच वेळापासून धम्मदेशना श्रवण करत आहात। अत्यंत स्वादिष्ट, अत्यंत रुचकर अशा प्रकारचं भिक्खू संघाला आपण भोजनदानसुद्धा दिलेलं आहे। धम्मदेशना श्रवण करत असताना खरं तर आजचा हा दिवस उपोषक दिन आहे, उपोषक शील आहे। आज ज्या ज्या श्रद्धासंपन्न उपासक उपासिकांना आपल्या जीवनामध्ये महान आणि असीम असं पुण्य संपादन करायचं असतं, तर त्यांनी उपोषक शील धारण करून आपलं जीवन सुखाच्या मार्गाकडे घेऊन जाण्याचा प्रयत्न केला पाहिजे। आजच्या या मंगलमय प्रसंगी बहुसंख्य रूपाने
आपण देशना सर्वण करण्यासाठी आला आहात. खरं तर आज आपण खूप पुण्यवान आहात. या पवित्र अशा दिनी धम्मामध्ये रममाण राहण्यासाठी, धम्मामध्ये चिंतन मनन करण्यासाठी आपल्याला ही एक सुवर्ण संधी आज प्राप्त होत आहे. 2 घंटे 3 घंट्यापर्यंत जर धम्मदेशनेमध्ये बुद्धांच्या वचनामध्ये जर आपण रममाण होत असेल, कारण दैनंदिन दिन म्हणजे दररोज आपण काही एवढ्या वेळापर्यंत देशना श्रवण करत नाही. कधीतरी संधी आपल्याला उपलब्ध होत असते आणि त्या संधीचा सदुपयोग आपण आपल्या जीवनामध्ये धारण केला पाहिजे. आणि त्यामुळे आज अत्यंत श्रद्धाभावे 3 रत्नांच्या प्रती अनंत श्रद्धा उत्पन्न करून बुद्धाच्या अनमोल अशा देशनीला आपण श्रवण करायचा. या प्रसंगी भगवंताचं एक वचन, एक गाथा तुम्हाला मी सांगणार आहे. जी सुरुवातीला मी गाथा म्हटली, त्या गाथेचा सार आणि एक छोटंसं उदाहरण मनुष्याच्या जीवनामध्ये किती महत्त्वपूर्ण सदाचार असतो, शील असतो, नीतिमत्ता असते, धम्म आचरण असते, या छोट्याशा गाथेद्वारा आणि उदाहरणाद्वारा आपल्या लक्षामध्ये. भगवंत श्रावस्तीमध्ये वास्तव्य करत असताना नेहमी भगवंत श्रावस्तीमध्ये वास्तव्य करत असत. कारण अनाथ पिंडकाने भगवंताला 54 करोड सुवर्णमुद्रा खर्च करून जेतवन विहाराची निर्मिती करून दिली होती. माता विशाखेने सुद्धा 27 करोड रुपये खर्च करून पूर्वाराम विहाराची निर्मिती करून दिली होती. 6 वर्षावास भगवंताने पूर्वाराम विहारामध्ये केले आणि 19 वर्षावास भगवंताने 19 वर्षावास भगवंताने अनाथ पिंडकाच्या जेतवन विहारामध्ये केलेला आहे. त्यामुळे बहुतेक उपदेश भगवंताचे श्रावस्तीमधील जेतवन विहारामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. आपल्यापैकी जर काही लोक म्हणजे बुद्धगयेच्या दर्शनार्थ जर आपण गेला असाल तर श्रावस्तीचं दर्शन आपण घेतलं असेल. गेले होते का आपण? कोण कोण गेलं होतं? म्हणजे बहुसंख्य गेलेलं. तिथे भगवंताचं 19 वर्षावास भगवंताने श्रावस्तीमध्ये म्हणजे केलेले आहे. तिथे गेल्यानंतर तेथील प्रसन्नता, रमणीयता आपल्या मनाला प्रसन्न करत असते. तिथेच भगवंताने हा उपदेश एका पुरोहित व्यक्तींना, म्हणजे ब्राह्मण पुरोहित असतो, राजा प्रसिद्धी त्याला उद्देशून भगवंताने ही देशना दिलेली आहे. असं म्हटलं आहे, शीलं किरेव कल्याण. मनुष्याच्या जीवनामध्ये कल्याण कशामुळे होतं? मनुष्य सुखी कशामुळे होतो? मनुष्य समाधानी कशामुळे होतो? मनुष्य कोणते कर्म केल्यामुळे आपल्या जीवनामध्ये यशस्वी होत असतो? मनुष्याचं कल्याण कशामध्ये आहे? तर शीलं लोके अनुत्तरम. या लोकामध्ये अनुत्तर अवस्थेला जर मनुष्याला प्राप्त करायचं असेल तर शील पालन अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. शीलाशिवाय मनुष्याच्या जीवनामध्ये कोणत्याही प्रकारचं जे तत्त्वज्ञान आहे त्या तत्त्वज्ञानाला आपण धारण करू शकत नाही. त्यामुळे शील अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. शील आपल्या पुण्याचा पाया आहे. शील आपल्या कुशल कर्माचा पाया आहे. शील आपल्या सुखी जीवनाचा पाया आहे. आणि त्यामुळे सदा सर्व काळ जो मनुष्य शील पालन करत असतो, शील धारण करत असतो, आचरण करत असतो, तर तो सुखाला प्राप्त होत असतो. जसं तुम्ही आज सुरुवातीला पंचशील ग्रहण केलेलं आहे. खरं तर आज उपोषितशील तुम्ही म्हणजे ग्रहण करायला पाहिजे होतं, कारण आज उपोषितशील तर तुमचं अधिक पुण्य ते झालं असतं.
परंतु शील ग्रहण जरी केलं असेल तरीसुद्धा तुमचं महान आणि असीम असं पुण्य आहे. शील पालन करणे, शील आचरण करणे, शीलाला धारण करणे आणि त्यानुसार जीवन जगणे मनुष्याच्या हिताचं असतं, सुखाचं असतं. कारण भगवंताचा धम्म हा प्रॅक्टिकली आहे. नतावता धम्म धरो यावता बहुभासते योच अपंपी सुतवानं धम्म कायेन पश्यते. म्हणजे धम्म हा प्रॅक्टिकली जर आपण आचरणामध्ये आणत असेल, धम्माला जर प्रॅक्टिकली आपण धारण करत असेल तर खऱ्या अर्थाने आपण सुखाला प्राप्त होऊ शकतो. राजा प्रसेनजित यांचा एक पुरोहित, ब्राह्मण पुरोहित अत्यंत शीलवान असतो, अत्यंत सदाचारी असतो. तो भगवंताचा उपासक असतो आणि भगवंताचा उपासक असल्या कारणाने तो राजदरबारामध्ये नेहमी जात असतो. तर त्याचा सन्मान होतो, त्याचा आदर होतो. कारण भगवंत असे म्हणतात की जो शीलवान मनुष्य आहे, जो सदाचारी मनुष्य आहे, तर तो मनुष्य चारही प्रकारच्या परिषदेमध्ये सन्मानाला प्राप्त होत असतो. मग ती ब्राह्मणांची परिषद असेल, क्षत्रियांची परिषद असेल, वैश्यांची असेल, शूद्रांची असेल, सर्व प्रकारच्या परिषदेमध्ये शीलवान मनुष्य हा सन्मानाने जात असतो, सन्मानाने बसत असतो आणि सन्मानाने उठत असतो. आणि त्यामुळे हा ब्राह्मण पुरोहित शीलवान असल्या कारणाने, सदाचारी असल्या कारणाने राजासुद्धा त्याचा सन्मान करत असे. कधीकधी मनुष्याच्या जीवनामध्ये शंका कुशंका उत्पन्न होत असतात की आपण सुखी कशामुळे आहो, किंवा अनेक लोकांना असा एक भावसुद्धा उत्पन्न होत असतो की मनुष्याला म्हणजे मला जे सुख प्राप्त होत आहे, मला जो सन्मान प्राप्त होत आहे, तो कशामुळे प्राप्त होत आहे. या ब्राह्मणांच्या मनामध्ये एक असा विचार उत्पन्न होतो, कारण सन्मानाच्या काही गोष्टी, जे सन्मानाचे काही अंग, जे सन्मान प्राप्त करण्याचे अंग हे वेगवेगळे आहे. कधीकधी मनुष्याला असं वाटतं की मी धनवान असल्या कारणाने, मला माझ्याकडे धनसंपत्ती आहे, मी धनवान आहे म्हणून माझा सन्मान होतो, असं या ब्राह्मणाला वाटलं. त्याच्या मनामध्ये भाव उत्पन्न झाला. कारण तो राजाचा पुरोहित असतो, तो धनवान असतो. त्याला असं वाटतं की मी धनवान असल्यामुळे माझा सन्मान होतो का, मी उच्च कुळामध्ये जन्मास आल्यामुळे माझा सन्मान होतो का, कारण तो ब्राह्मण कुळामध्ये जन्मास आलेला असतो. पुन्हा तो विचार करतो मी ज्ञानी आहे, मी पंडित आहे, मला 4 प्रकारच्या विद्या अवगत आहेत म्हणून माझा सन्मान होतो का, किंवा मी राजाचा पुरोहित आहे म्हणून माझा सन्मान होतो का, किंवा मी शीलवान आहे, सदाचारी आहे म्हणून माझा सन्मान होतो. असा विचार या ब्राह्मण पुरोहिताच्या मनामध्ये निर्माण होत असतो. कारण आपण बघतो की मनुष्याचा जो सन्मान असतो, सन्मान अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. मानवी जीवनामध्ये सन्मान प्राप्त होणे हे ग्रस्तांच्या जीवनामध्ये विशेष रूपाने अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. कुणाला नको वाटतं माझा सन्मान व्हावा, कुणाला नको वाटतं मला लोकांनी मान द्यावा, माझी स्तुती करावी, माझी वाहवा करावी, किंवा मी चर्चेमध्ये असावं, मला लोकांनी चांगलं समजावं, असं कोणाला वाटत नाही. प्रत्येकाला असं वाटतं. हा स्वाभाविक धर्म आहे, हा मनुष्याचा एक स्वाभाविक धर्म आहे. परंतु व्यवहारामध्ये जर आपण बघितलं असेल, जसं एक उदाहरण म्हणून घेऊया आपण. जसं की आज पाटील आईच्या निमंत्रणावरून, म्हणजे भंतेजी आम्ही इथे सर्वजण आलो आहोत, तर होऊ शकते असं एक उदाहरण म्हणून सांगत आहे. आईचं नाव तुमच्यापेक्षा अधिक घेतलं जाऊ शकते, कारण बाकीचं तर कोणाला नाव माहीत नाहीत आम्हाला कोणाचेच, आहे की नाही. जे काही यूट्यूबवरून जे उपासक ओळखतात तर काही भंतेंच्या परिचित आहेत, परंतु बाकीचं कोणाचं माहीत नाही आहे, तर त्यांचं नाव जास्त होऊ शकते. कारण त्यांना हे जे आज पुण्य म्हणजे तुम्ही संपादन करत आहात, किंवा आम्ही धम्मदेशनेच्या द्वारा जे पुण्य संपादन करत आहोत,
त्यांनी निमंत्रण दिल्यामुळे हा सन्मान म्हणजे प्राप्त होत आहे, हे पुण्यकर्म, हे कुशलकर्म प्राप्त होत आहे. आणि त्यामुळे मनुष्याच्या जीवनामध्ये मनुष्य जे काही कर्म करत असतो त्या कर्म रूपाने मनुष्याला तो सन्मान त्या ठिकाणी प्राप्त होत असतो. भगवंताने अनेक उपासक उपासिका असतील, भिक्षू असतील किंवा भिक्खुणी असतील, यांची अनेक वेळा स्तुती केलेली आहे की नाही, प्रशंसा केली भगवंताने. कारण महामंगल सूत्रामध्ये भगवंत असे म्हणतात, गार ओच निवातोच संतुष्टीच कथयुता. गार ओच निवातोच म्हणजे जो मनुष्य गौरव करण्यास पात्र आहे, ज्यांचा गौरव केला जातो किंवा गौरवास जो पात्र आहे, तर त्याचा आपण गौरव केला पाहिजे, त्याचा आपण सन्मान केला पाहिजे. सर्वच मनुष्याचा गौरव होत नसतो किंवा सर्वच मनुष्य सन्मानास प्राप्तसुद्धा होत नसतात. हा पुरोहित जेव्हा जेव्हा राज दरबारामध्ये जात असे तर तेव्हा तेव्हा त्याचा सन्मान होत असे, त्याला राजा मान देत असे. आणि मग साहजिक त्याच्या मनामध्ये तसा विचार उत्पन्न होतो की इतर ब्राह्मण आहेत, इतर पुरोहित आहेत, इतर ज्ञानी लोकसुद्धा आहेत, विद्वान लोक आहेत दरबारामध्ये, परंतु राजा मलाच सन्मान का देतो, माझीच स्तुती का करतो किंवा वारंवार तो मलाच का बोलतो, अशा प्रकारे या पुरोहिताच्या मनामध्ये विचार उत्पन्न होत असतो. आणि मग तो स्वतः चिंतन करतो की नेमकं कारण का आहे, माझ्या सन्मानाचं नेमकं कारण का आहे. मी ब्राह्मण कुळामध्ये जन्मास आल्यामुळे तर माझा सन्मान होत नाही ना, मी श्रीमंत असल्यामुळे तर माझा सन्मान होत नाही ना, मी ज्ञानी असल्यामुळे, चार विद्या मला अवगत असल्यामुळे माझा सन्मान तर होत नाही ना, किंवा मी सिलवान असल्यामुळे तर माझा सन्मान होत नाही ना, असा प्रश्न त्याच्या मनामध्ये निर्माण होतो. आता एक प्रश्न मी तुम्हाला करतो की मनुष्य श्रेष्ठ कुळामध्ये जन्मास आला असेल तर त्याचा सन्मान होत असतो, मनुष्य श्रीमंत असेल तर त्याचा सन्मान होऊ शकतो, मनुष्य ज्ञानी पंडित विद्वान असेल तर त्याचा सन्मान होऊ शकतो का, मनुष्य म्हणजे सिलवान असेल तर त्याचा सन्मान होऊ शकतो. या चार गोष्टींपैकी कोणती गोष्ट अशी आहे की मनुष्याचा सन्मान होऊ शकतो? कोणते? सिलवान मनुष्य. धनवान मनुष्याचा होत नाही का? आपल्याकडे धनवान मनुष्याचा अगोदर सन्मान होतो, आहे की नाही. जर समजा एखाद्या राजकीय व्यक्तीने विहाराचं काम आहे समजून घ्या, आपण जर 5,000 रुपये 10,000 रुपये जर लावले आणि एखाद्या राजकीय व्यक्तीने जर समजा 50,000 रुपये दिले तर सन्मान कोणाचा होतो? राजकीय लोकांचा सन्मान होतो का नाही? मग धनवानचा सन्मान होत नाही असं कसं म्हणतात? आहे की नाही, धनवानाचा सुद्धा सन्मान होतो ना. जर समजून घ्या एखादा विद्वान मनुष्य ज्याने 4 पुस्तकं अधिक वाचलेले आहे, आपल्यापेक्षा जास्त तो ज्ञानी आहे, मग त्याचा सन्मान होत नाही का? आपण भाषणाला लोकांना बोलवत नाही का? आपल्यापेक्षा ते ज्ञानी आहेत म्हणून त्यांना आपण बोलवतो ना, म्हणजे त्याचासुद्धा सन्मान होतो का नाही? कुळाचा सुद्धा सन्मान होतो. म्हणजे पूर्वीच्या काळामध्ये विशेष रूपाने धम्मदीक्षा देण्याच्या पूर्वी श्रेष्ठ कुळ कोणतं म्हटलं जायचं? श्रेष्ठ कुळ हे ब्राह्मणाचं म्हटलं जायचं. तर ह्या चारही गोष्टी असतात, व्यावहारिक दृष्टिकोनातून या चारही गोष्टी असतात. परंतु तुम्ही जे उत्तर दिलं ते उत्तर मात्र 100% खरं आहे. तर बघूया आपण की ते उत्तर सत्य कसं आहे. मग या ब्राह्मणांच्या मनामध्ये असा विचार उत्पन्न होतो की नेमकं माझा सन्मान कशामुळे होतो, आणि तो परीक्षा घेतो. परीक्षा घेत असताना तो दुसऱ्या दिवशी दरबारामध्ये जातो. म्हणजे सील मनुष्याचं कल्याण कसं करू शकते, सीलाला भगवंताने सुखाचा पाया असं म्हटलं आहे. सील सुगंध हा सर्व प्रकारच्या सुगंधामध्ये श्रेष्ठ आहे असं भगवंताने म्हटलं आहे. अन्य फुलांचा सुगंध म्हणजे हवेच्या दिशेने जाऊ शकतो, परंतु सीलाचा, सदाचाराचा, नीतिमत्तेचा सुगंध हा 10 दिशेने दरवळत असतो. त्यामुळे सील हे अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. आणि तो विचार करतो की मी परीक्षा घेतली पाहिजे. आणि दुसऱ्या दिवशी जेव्हा तो दरबारामध्ये जातो तर दरबारामध्ये गेल्यानंतर
जिथे राजांचा राज्यकोष असतो, त्या राज्यकोषमध्ये तो जातो. त्या राज्यकोषाची सुरक्षा करण्यासाठी एक अंगरक्षक असतो. अंगरक्षक त्याच्याकडे बघेल, जे त्याच्याकडे तो पाहील, अशा दृष्टीने त्या राजकोषामधील एक सुवर्णमुद्रा त्या ठिकाणी तो घेतो आणि आपल्या जवळ ठेवतो. त्या ठिकाणी निघून जातो. अंगरक्षकाला असं वाटतं की हा राजाचा पुरोहित आहे, हा अत्यंत सन्मानास पात्र असा व्यक्ती आहे आणि त्यामुळे त्याला असं काही विशेष वाटत नाही आणि तो शांत बसतो. दुसऱ्या दिवशीसुद्धा तो पुरोहित येतो. अंगरक्षकाने बघावं अशाच पद्धतीने राजकोषामध्ये जातो आणि 2 सुवर्णमुद्रा त्या ठिकाणी घेतो आणि निघून जातो. पुन्हा अंगरक्षक विचार करतो की हा राजाचा खूप सन्मानास पात्र आहे, याला राजा सन्मान देतो आणि आपण जर काही बोललो तर कदाचित राजा आपल्याला शिक्षासुद्धा देऊ शकतो, राजा आपल्याला बोलूसुद्धा शकतो, त्यामुळे तो काहीही बोलत नाही. तिसऱ्या दिवशीसुद्धा त्या ठिकाणी तो येतो आणि अंगरक्षक बघेल या दृष्टीने 3 सुवर्णमुद्रा घेतो आणि त्या ठिकाणी घेऊन जातो. तेव्हाही अंगरक्षक म्हणजे काहीही बोलत नाही. पुन्हा चौथ्या दिवशी येतो आणि एक मूठभर त्या ठिकाणी त्या सुवर्णमुद्रा घेतो. मूठभर सुवर्णमुद्रा घेतल्यानंतर त्या अंगरक्षकाच्या मनामध्ये असा विचार येतो, हा पहिल्या दिवशी आला, याने 1 सुवर्णमुद्रा घेतली. हा दुसऱ्या दिवशी आला, याने 2 सुवर्णमुद्रा घेतल्या. हा तिसऱ्या दिवशी आला, याने 3 सुवर्णमुद्रा घेतल्या आणि आज मात्र याने एक मूठभर सुवर्णमुद्रा घेतल्या. याचा उद्देश काही चांगला नाही आहे आणि लगेच त्याला तो पकडतो आणि मोठ्याने ओरडतो, मी चोर पकडला, चोर पकडला, चोर पकडला. बाकी जे अंगरक्षक असतात लगेच येतात आणि त्याला पकडतात. तो सांगतो की याने अशा अशा प्रकारे पहिल्या दिवशी, दुसऱ्या दिवशी, तिसऱ्या दिवशी आणि आजचा 4था दिवस आहे, हा राजकोषामधील सुवर्णमुद्रा चोरी करतो आहे. असं म्हटल्याबरोबर त्या ठिकाणी ते अंगरक्षक त्याला पकडतात आणि पकडल्यानंतर पुन्हा राजापर्यंत ही बातमी जाते. राजाला जेव्हा समजतं की पुरोहिताने चोरी केलेली आहे, पुरोहिताने चोरी केलेली आहे, कारण अंगरक्षक पूर्ण सांगत असतो, तर राजाला एकदम आश्चर्य वाटते. राजाला असं वाटतं की या व्यक्तीचा मी किती सन्मान करत होतो, याच्यावरती माझा किती विश्वास होता, याला दरबारामध्ये मी सन्मान देत होतो, याने चोरी का करावी. आणि त्यामुळे राजाला असं वाटतं की याने माझा विश्वासघात केलेला आहे. राजा कुठल्याही प्रकारची शहानिशा न करता डायरेक्ट त्यांना सांगतो की त्याला तुम्ही राजदंड द्या, त्याला तुम्ही फाशीची शिक्षा द्या. राजा न भेटता त्याला फाशी शिक्षा सुनावत असतो. जेव्हा पुरोहिताला कळतं की राजाने आपल्याला शिक्षा दिलेली आहे, तेव्हा पुरोहित विचार करतो की अरे, राजाने मला न भेटता, मला न बोलता, राजा माझा एवढा सन्मान करत होता, एवढा आदर करत होता, या क्षणी मला न भेटता, न बोलता, न विचार विनिमय करता राजाने मला डायरेक्ट फाशीची शिक्षा सुनावलेली आहे. तेव्हा त्याचं चिंतन पुन्हा पाठीमागे जातं आणि तो म्हणतो की माझ्या विद्वत्तेमुळे राजा माझा सन्मान करत नव्हता, मी ब्राह्मण कुळामध्ये जन्मास आलो म्हणून राजा माझा सन्मान करत नव्हता, मी श्रीमंत आहे म्हणून राजा माझा सन्मान करत नव्हता, तर मी सिलवान असल्यामुळे राजा माझा सन्मान करत होता. आज मात्र मी शिलाचा भंग केला आहे, आज मी चोरी केली आहे आणि चोरी केल्यामुळे राजाने मला डायरेक्ट फाशीची शिक्षा सुनावलेली आहे. तेव्हा तो पुन्हा निरोप पाठवतो आणि राजाला म्हणतो की मला भेटायचा आहे. तो सेवक सांगतो की महाराज, पुरोहिताला तुम्हाला भेटायचं आहे. राजा म्हणतो की मला त्याला भेटण्याची बिलकुल इच्छा नाही आहे, कारण त्याने माझा विश्वासघात केलेला आहे.
विश्वासा परमा याती असं भगवंत म्हणतात. विश्वासासारखं नातं या सृष्टीमध्ये दुसरं कोणत्याही प्रकारचं नाही आहे. मातापित्यांचं नातं असेल, पती पत्नींचं नातं असेल, बहीण भावाचं नातं असेल, शेजाऱ्या शेजाऱ्यांचं नातं असेल, अपतेष्टांचं नातं असेल, हे व्यावहारिक दृष्टिकोनातून नाते असतात. परंतु विश्वासाचं नातं हे सर्वश्रेष्ठ आहे असं भगवंतांनी म्हटलं आहे. कारण एकदा जर विश्वासघात झाला, आपण जर एखाद्याचा विश्वास तोडला तर पुन्हा मात्र त्यावरती विश्वास बसू शकत नाही किंवा विश्वास मनुष्य ठेवू शकत नाही. त्यामुळे विश्वास परमा याती, विश्वास हे सर्वात मोठं नातं आहे असं भगवंतांनी म्हटलं आहे. आणि तेव्हा राजासुद्धा म्हणतो की याने माझा विश्वास तोडला, त्यामुळे मी त्याला भेटणार नाही. पण तो पुन्हा पुन्हा विनंती करतो की मला तुम्ही दिलेली शिक्षा मान्य आहे, परंतु नेमकं मी चोरी का केली, मी चोरी कशासाठी केली, एवढं मला तुम्हाला सांगायचं आहे. राजालासुद्धा असं वाटतं की ठीक आहे, आणि राजा त्याला बोलवतो. बोलवल्यानंतर तो पुरोहित म्हणतो की महाराज, यापूर्वी कधी तुम्ही ऐकलं का माझ्याबद्दल? यापूर्वी कधी असं मी कर्म केलं का? मी कधी प्रमाद केला का? मी कधी आळस केला का? मी कधी कोणाला काही बोललो का? कधी अपशब्द बोललो का? कधी मी अपमान केला का? म्हणजे कोणत्याही प्रकारचा एखादा दोष माझ्यामध्ये आहे किंवा यापूर्वी तुम्हाला दिसला असं तुम्हाला जाणवते का? तेव्हा महाराज म्हणतो की नाही, यापूर्वी तुझ्यामध्ये मला कोणत्याही प्रकारचा दोष दिसत नाही. तू तर अत्यंत शीलवान आहे, अत्यंत सदाचारी आहे. मग तू चोरी का केली? चोरी करण्याचं कारण का आहे? तर तो म्हणतो की महाराज, मला तुम्हाला हे सांगायचं आहे की मी चोरी का केली. आणि तेव्हा तो सांगतो की महाराज, मला असं वाटलं की राजा माझा सन्मान करतो. मी शीलवान असल्यामुळे राजा माझा सन्मान करतो का? मी ब्राह्मण कुळामध्ये जन्मास आल्यामुळे राजा माझा सन्मान करतो का? मी श्रीमंत असल्यामुळे माझा राजा सन्मान करतो का? किंवा मी ज्ञानी विद्वान असल्यामुळे राजा माझा सन्मान करतो का? असा प्रश्न माझ्या मनामध्ये निर्माण झाला आणि मला असं वाटलं की खरोखर आपण शीलाचा भंग करून बघूया की आपला सन्मान राहतो किंवा नाही राहत. त्यामुळे महाराज, मी चोरी केलेली आहे. तेव्हा राजाला असं वाटतं, कारण तो अत्यंत गुणवानी असतो. तेव्हा राजा म्हणतो की ठीक आहे, तू जे अपराध केला, ती जी चोरी केली, तर मी तुला क्षमा त्या ठिकाणी देतो. आणि असं म्हटल्याबरोबर त्या ठिकाणी तो म्हणतो की महाराज, ठीक आहे, तुम्ही मला क्षमा केली, मी म्हणजे तुमचा आदर करतो, सन्मान करतो, परंतु यापुढे मात्र मी आता तुमचा पुरोहित म्हणून काम करणार नाही. पुरोहित म्हणून मी राजदरबारामध्ये राहणार नाही. तर मला परवानगी द्या. मला तुम्ही परवानगी जर दिली तर मी भगवंताकडे जाईल, भिक्षू बनेल आणि भिक्षू जीवन माझं जगेल. कारण मी जाणलं, मी बघितलं आहे की या संपत्तीमुळे माझ्या जीवनामध्ये सुख नाही आहे. मी ब्राह्मण कुळामध्ये जन्मास आल्यामुळे माझ्या जीवनामध्ये सुख नाही आहे, किंवा मी ज्ञानी पंडित असल्यामुळे सुद्धा माझ्या जीवनामध्ये सुख नाही आहे. कारण अनेक लोकांना असं वाटतं, म्हणजे अनेकांची धारणा अशा प्रकारची असते की धनवान असल्यामुळे मनुष्य सुखी असतो. पैसा वगैरे जास्त असला का मनुष्याला असं वाटतं की मी सुखी आहे. कारण सुखाची जी व्याख्या आहे, तर सुखाची व्याख्या प्रत्येक मनुष्य वेगवेगळी करत असतो. प्रत्येकाला असं वाटतं, कुणाला असं वाटतं की भौतिक धनसंपदा आपल्याकडे अधिक असेल तर आपण सुखी असतो. कुणाला असं वाटतं की मी अत्यंत जर सुंदर असेल तर मी सुखी असेल. माझ्याकडे जर वेगवेगळ्या प्रकारचं ज्ञान असेल तर मी सुखी असेल. माझ्याकडे सुखसुविधा जर असतील तर मी सुखी असेल. कारण अनेक मनुष्यांच्या व्याख्या, सुखाच्या व्याख्या ह्या वेगवेगळ्या असतात. एक वेळचा प्रसंग आहे आनंदाला. आनंद भगवंताला विचारतो की भगवान, नेमकं हे लोक सुख सुख असं म्हणतात, तर नेमकं सुख कशाला म्हणावं? भगवान, कोणतं सुख श्रेष्ठ आहे? या जगामध्ये सर्वात श्रेष्ठ सुख कोणतं आहे? अनेक लोक सुखाची व्याख्या वेगळी करतात. ज्या मनुष्याला खाण्यासाठी अन्न नसेल, त्या मनुष्याला जर भोजन करण्यासाठी अन्न मिळालं
तर त्या मनुष्यासाठी अन्न हे सुखाचं माध्यम आहे. एखादा मनुष्य जर विवस्त्र असेल, म्हणजे त्याच्या अंगावरती वस्त्र चांगले नसतील आणि त्या मनुष्याला जर चांगल्या प्रकारचं वस्त्र जर मिळालं तर त्याला असं वाटेल की वस्त्र हे माझ्या सुखाचं माध्यम आहे. एखादा मनुष्य चालून चालून जर थकला, समजून घ्या, पायी चालत आहे एखादा मनुष्य आणि पायी चालून चालून जर थकला आणि त्या मनुष्याला जर वाहन भेटलं, म्हणजे त्याला जर कोणी गाडी दिली तर त्याला त्या गाडीचं त्या प्रसंगी सुख वाटेल. एखादा मनुष्य जर उन्हामध्ये आहे, उन्हामध्ये राहत आहे तो मनुष्य आणि त्याला जर कोणी छत दिलं तर त्याला असं वाटेल की हे माझ्या जीवनामध्ये सुख आहे. कोणी अनवाणी पायाने चालणारा मनुष्य असेल, त्याला जर कोणी चप्पल दिली तर त्याला असं वाटेल की चप्पलमध्ये त्या ठिकाणी सुख आहे. कोणी जर खाली झोपत असेल आणि त्याला जर कोणी चांगला बिछाना दिला तर त्याला असं वाटेल की बिछाना हे सुख आहे. चांगल्या घरामध्ये राहत असेल आणि चांगल्या घरामध्ये राहत असेल तो चांगल्या प्रकारच्या उच्च कुळामध्ये किंवा उच्च घरामध्ये, उच्च बिल्डिंगमध्ये गेला असेल तर त्याला त्यामध्ये सुख वाटेल. ऐकलं, म्हणजे सुखाच्या ज्या व्याख्या आहेत त्या वेगवेगळ्या प्रकारच्या आहेत. आता गरमीच्या वेळेस जर आपण फॅन बंद केला, समजून घ्या, सध्या आपल्यासाठी फॅन सुख आहे, कारण फॅन जर बंद केला तर आपल्याला गरमी होऊ शकते. म्हणजे फॅन हे आपल्यासाठी सुखाचं माध्यम आहे. म्हणजे सुखाच्या वेगवेगळ्या प्रकारच्या व्याख्या मनुष्य आपल्या गरजेला अनुसरून त्या ठिकाणी व्यवहारामध्ये करत असतो. भौतिकसुद्धा सुख आहे, असे अनेक सुखाच्या व्याख्या केल्या गेल्या, परंतु भगवंत असे म्हणतात, निब्बानं परमं सुखं वदन्ति बुद्धा. निब्बाणासारखं सुख या जगामध्ये कोणत्याही प्रकारचं नाही आहे. भौतिक संपदा आपल्याकडे असावी. भगवंताने दारिद्र्याचं स्वागत कधीच केलं नाही. भगवंत असे म्हणतात, दारिद्र्याचं मी कधी स्वागत करत नाही, कधी स्वीकार करत नाही. तुम्ही धन कमावलंच पाहिजे, तुम्ही धनसंपत्तीचा संग्रह केलाच पाहिजे. तुम्ही व्यवहारामध्ये राहता, तुम्ही संसारामध्ये राहता आणि संसारामध्ये राहणाऱ्या व्यक्तीने धनाचा संग्रह केलाच पाहिजे. अनाथ पिंडक जेव्हा सुरुवातीला पहिल्यांदा भगवंताला भेटतो तर पहिल्यांदा भेटल्यानंतर तो म्हणतो की भगवान, माझ्याकडे एवढी संपत्ती आहे की मलासुद्धा माहीत नाही की माझ्याकडे किती संपत्ती आहे. भगवान, हजारो लोक माझ्या व्यवसायावरती माझ्यासोबत काम करतात. भगवान, मी अत्यंत दुःखी असतो, अत्यंत कष्टी असतो, अत्यंत बेचैन असतो, तरीसुद्धा मला माझ्या कामामध्ये प्रसन्नता आहे, मला माझ्या कामामध्ये आनंद आहे. तेव्हा भगवान, मी संसारामध्ये राहूनच सुखपूर्वक जीवन जगू शकतो का मी प्रवर्जित होऊ शकतो? तेव्हा भगवंताला सांगतात की अनाथ पिंडक, जो मनुष्य संसारामध्ये राहो किंवा प्रवर्जित हो, उदात्त आर्य अष्टांगिक मार्गाचं जर तो अनुसरण करत असेल तर संसारामध्ये राहूनसुद्धा तो सुखाला प्राप्त होऊ शकतो. आणि त्यामुळे मनुष्याची संपत्ती गुलाम बनवत नाही, तर त्या संपत्तीच्या प्रती असणारी लालसा, असणारा लोभ मनुष्याला गुलाम बनवत असतो. आणि त्यामुळे अनाथ पिंडकाला उपदेश देताना भगवंत असे म्हणतात, आपल्या धनसंपत्तीचे 4 भाग ज्या मनुष्याला असं वाटतं की मी सुखपूर्वक जीवन जगावं, माझ्या जीवनामध्ये सुख असावं, तर त्या मनुष्याने आपल्या संपत्तीचे 4 भाग केले पाहिजे. जी संपत्ती आपण कमावतो त्या संपत्तीचे 4 भाग आपण केले पाहिजे. एक भाग जो आहे तो एक भाग आपण जो व्यवसाय करत असेल त्या व्यवसायामध्ये गुंतवणूक म्हणून तो एक भाग आपण आपल्या संपत्तीचा बाहेर ठेवला पाहिजे. एक भाग आपल्या आरोग्यासाठी आपण लावून ठेवला पाहिजे. आपण बिमार पडत असेल किंवा आपल्याला आरोग्य सांभाळायचं असेल तर आपल्या जीवनामध्ये येणाऱ्या संकट काळाच्या क्षणी तो एक भाग आपल्याला कामी आला पाहिजे. अशा प्रकारे एक भाग आपण ठेवला पाहिजे. एक भाग आपल्या मुलाबाळांना चांगल्या प्रकारचं घडवण्यासाठी, आपलं पारिवारिक प्रपंच चालवण्यासाठी त्या संपत्तीचा उपभोग घेतला पाहिजे. आणि एक भाग आपला दान पुण्यकर्म करण्यासाठी, समाजसेवेसाठी, समाजाच्या हितासाठी, सुखासाठी त्या संपत्तीचा एक भाग आपण ठेवला पाहिजे. या संपत्तीचे 4 भाग करून या संसारामध्ये जो मनुष्य जीवन जगत असेल तर तो मनुष्य सुखाच्या मार्गाकडे जाऊ शकतो. तेव्हा तो म्हणतो की संपत्तीमुळे मला जे सुख प्राप्त होणार आहे तर ते सुख मला काय संपत्तीने प्राप्त
होत नाही आहे. त्यानंतर तो म्हणतो की महाराज, मला असं वाटत होतं, माझा असा भ्रम होता की मी उच्च कुळामध्ये जन्मास आल्यामुळे मी सुखी आहे, परंतु वास्तविक पाहता असं काही नाही आहे. न जच्चा भगवंत असे म्हणतात की कुळाने कोणीही ब्राह्मण होत नाही. म्हणजे कुळाने मनुष्य कधी ब्राह्मण होत नाही. एखाद्या श्रेष्ठ कुळामध्ये जन्मास आला आहे म्हणजे मनुष्य म्हणजे तो श्रेष्ठ आहे, महान आहे असं नाही आहे. तर मनुष्याचे कर्म हे अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. जशा प्रकारचे मनुष्य कर्म करत असेल तशा प्रकारचं सुख आणि दुःख मनुष्याच्या जीवनामध्ये प्राप्त होत असते. मग तो ब्राह्मण कुळामध्ये असो, तो क्षत्रिय कुळामध्ये असो, तो वैश्य कुळामध्ये असो किंवा शूद्र कुळामध्ये असो, मनुष्याचे कर्म हे अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. कायेचे कर्म, वाचेचे कर्म आणि मनाचे कर्म. कर्म हा मानवी जीवनाचा आधार असला पाहिजे. कर्म हे आपले वारस असले पाहिजे. कर्म हे आपले माता पिता असले पाहिजे. कर्म हे आपले बंधू असले पाहिजे. कारण कर्माशिवाय या संसारामध्ये कोणत्याही प्रकारचं सुख नाही आहे. त्यामुळे मी एखाद्या कुळामध्ये जन्मास आलो आहे तर त्या कुळाचा मला गर्व, कुळाचा मला अभिमान असू नये. कारण कुळाचा निरर्थक अभिमान ठेवणारा मनुष्य त्या ठिकाणी दुःखाला प्राप्त होतो असं भगवंताने म्हटलं आहे. तेव्हा तो विचार करतो की महाराज, माझ्या कुळामुळे सुद्धा मला सन्मान प्राप्त होत नाही आहे. मी ज्ञानी आहे, पंडित आहे, ही विद्वत्तासुद्धा मला माझ्या सुखाकडे घेऊन जाण्यासाठी सहाय्यक ठरणारी नाही आहे. त्यामुळे शील पालन हाच माझ्या जीवनाचा आधार असला पाहिजे. आणि त्यामुळे तुम्ही मला प्रवर्जित द्या. मी प्रवर्जा ग्रहण करणार आहे आणि बुद्ध तत्त्वज्ञानाला अनुसरून त्या ठिकाणी सुखपूर्वक जीवन जगण्याचा प्रयत्न करणार आहे. कारण भगवंत असे म्हणतात, निब्बानं परमं सुखं. निर्वाणासारखं सुख या जगामध्ये कोणत्याही प्रकारचं नाही आहे. आणि राजा त्याला परवानगी देत असतो. तो भगवंताकडे जातो आणि भगवंताकडे गेल्यानंतर ध्यान मनन चिंतन करत असतो. ध्यान मनन चिंतन करून तो अरहंतापैकी एक होतो. अरहंत पदाला त्या ठिकाणी प्राप्त होत असतो. अरहंत पदाला प्राप्त झाल्यानंतर भिक्खूंच्या मनामध्ये अशा प्रकारचा भाव उत्पन्न होत असतो की अरे, हा ब्राह्मण किती ज्ञानी आहे, किती पंडित आहे. बघा, राजाकडे जेव्हा होता तेव्हासुद्धा त्याला सन्मान प्राप्त झाला. जेव्हा तो भिक्षू झाला तेव्हासुद्धा तो चांगल्या प्रकारचं सुखपूर्वक असं जीवन जगत आहे. तेव्हा भगवंत तिथे येतात. भिक्षूंना म्हणतात की भिक्षूंनो, तुम्ही काय चर्चा करत होते, तुम्ही काय बोलत होते. तर तेव्हा भगवंत भिक्षू असे म्हणतात की भगवान, आम्ही ह्या ब्राह्मणाबद्दल चर्चा करत होतो. तेव्हा भगवंत त्यांना पूर्वजन्माचं त्यांचं स्मरण करून देतात. भगवंत असे म्हणतात की जो मनुष्य आपल्या जीवनामध्ये शील पालन करत असतो, शीलं किरेव कल्याणं, मनुष्याचं शील पालन हा मनुष्याचं कल्याण करत असते. अन्य कोणत्याही प्रकारचं कर्म मनुष्याचं कल्याण करू शकत नाही. आणि त्यामुळे एखादा विषाली सर्प जरी असेल किंवा अन्य प्रकारचं मनुष्याच्या जीवनामध्ये उत्पन्न होणारे जे काही संकट असतील, त्या सर्व प्रकारच्या संकटाला तारण्यासाठी मनुष्याचं शील मनुष्याला सहाय्यक ठरत असते. आणि त्यामुळे मानवी जीवनाचं कल्याण जर कोणत्या गोष्टीमध्ये होत असेल तर ते म्हणजे शील पालन आहे. आणि त्यामुळे सदा सर्व काळ आपण शील पालन करावं. प्रसंगानुरूप आपण आपल्या जीवनामध्ये दान पुण्य करावं. आपण समाधीची भावना करावी. चिंतन मनन आपण सदा सर्व काळ आपल्या कर्माच्या संदर्भामध्ये करावं. कारण मानवी जीवन हे अत्यंत क्षणभंगूर आहे. भगवंत असे म्हणतात, केव्हा कुठे कधी मनुष्य मृत्यूला प्राप्त होईल हे आपण सांगू शकत नाही. तेव्हा उत्साहपूर्वक आपण धम्माचं अनुसरण केलं पाहिजे. उत्साहाने आपण धम्माला धारण केलं पाहिजे. उत्साहपूर्वक आपण शील पालन केलं पाहिजे. उत्साहपूर्वक आपण देशना श्रवण केले पाहिजे. उत्साहपूर्वक आपण समाधी भावना केली पाहिजे. म्हणजे कोणत्याही प्रकारचे कर्म करत असताना जर आपण उत्साहपूर्वक ते कर्म केले
प्रमादामध्ये जर मनुष्य जीवन जगत असेल तर प्रमादामध्ये जीवन जगणारा मनुष्य जर 100 वर्षे जीवन जगत असेल तर तो खऱ्या अर्थाने मृत्यूपद आहे असं भगवंतांनी म्हटलं आहे. परंतु क्षणभर मनुष्य जर जीवन जगत असेल आणि तो स्मृतियुक्त राहून त्याची स्मृती जागरूक असेल, तो सतर्क असेल तर त्या ठिकाणी त्याचं कुशल कर्म होते, पुण्यकर्म होते आणि त्यामुळे बेहोशीमध्ये मनुष्याला मरण येऊ नये, बेहोशीमध्ये मनुष्याने जीवन जगू नये, तर होशमध्ये राहून स्मृतिवान राहून आपण जीवन जगण्याचा प्रयत्न केला पाहिजे. बाबासाहेबांच्या महान आणि असीम पुण्यामुळे हा तथागतांचा पवित्र असा सद्धम्म आपल्या जीवनामध्ये आपल्याला प्राप्त झालेला आहे. आणि या सद्धम्माचं अनुसरण करत असताना बाबासाहेबांना अभिप्रेत असणारं कार्य आपण करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आम्ही जेव्हा सुरुवातीला म्हणजे एंट्री केली तर सुरुवातीला एंट्री केल्यानंतर आम्ही विहार बघितलं, झेंडे वगैरे बघितले. तर भंतेंना म्हटलं की हेच विहार आहे का? तर भंतेजी म्हटलं की हो हेच विहार आहे. कारण बाहेरून जर असं बघितलं तर विहारासारखं काही वाटत नाही. आम्ही जेव्हा इथे बसलो तर भंतेजी म्हणत विहार खूपच सुंदर आहे. म्हटलं ते सुंदर विहार वाटतच नाही. म्हटलं हे एखादा राजमहल जसा असतो म्हटलं अगदी राजमहलासारखं विहार वाटते म्हटलं. कारण आपले विहार कसे असतात बघा, ते एकदम छोटे छोटे विहार असतात. आम्ही जेव्हा बाहेरून बघितलं तसं काय राजमहलच वाटलं आम्हाला. आताही बघितलं ते अत्यंत सुंदर, म्हणजे एवढं मोठं सुंदर असं विहार म्हणजे आपण निर्माण केलं आहे. नागपूर या शहरामध्ये आम्ही बघतो अनेक ठिकाणी सुंदर सुंदर विहार असतात. आम्ही आता फिरत राहतो त्यामुळे आम्हाला म्हणजे बऱ्याच ठिकाणची विहार पाहायला मिळतात. परंतु अत्यंत सुंदर असं हे विहार आपण निर्माण केलं आहे. बाबासाहेबांना अभिप्रेत असणारं हे कार्य आपण सदासर्वकाळ केलं पाहिजे. बाबासाहेब एका भाषणामध्ये म्हणाले होते, मला जर आयुष्य प्राप्त झालं तर बुद्ध तत्त्वज्ञानाचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी मी जी मोठमोठी शहरं आहेत त्या मोठमोठ्या शहरामध्ये सुंदर आणि टोलेजंग अशा विहाराची निर्मिती करेल. मग मुंबईसारखं शहर असेल, दिल्लीसारखं शहर असेल, चेन्नईसारखं शहर असेल, अशा मोठमोठ्या शहरामध्ये सुंदर टोलेजंग विहाराची निर्मिती करून तेथे बुद्ध तत्त्वज्ञानाचा प्रचार आणि प्रसार करणारे प्रचारक त्या विहारामधून निर्माण व्हावे हा बाबासाहेबांचा शुद्ध आणि प्रामाणिक असा उद्देश होता. परंतु बाबासाहेबांना आयुष्य लाभलं नाही, त्यामुळे हे अधुरं काम राहिलेलं आहे. आणि त्यामुळे आपण बाबासाहेबांचे अनुयायी म्हणून आपण चांगल्या प्रकारचं असं कर्तव्य आपण केलं पाहिजे. विहार म्हणजे केवळ विहार नसलं पाहिजे, तर विहारामध्ये सामाजिक उपक्रमसुद्धा असले पाहिजे. म्हणजे सामाजिक सोशल ॲक्टिव्हिटीज विहारामध्ये असल्या पाहिजे. विहार केवळ बुद्धवंदना घेणे, पूजापाठ करणे एवढ्यापुरतं मर्यादित राहू नये, तर विहारामध्ये टोलेजंग अशा प्रकारची लायब्ररीसुद्धा असावी. विहारामध्ये आपल्या विद्यार्थ्यांनी चांगल्या प्रकारचा अभ्यास करण्यासाठी त्यांचे क्लासेससुद्धा चालले पाहिजे. विहारामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे उपक्रमसुद्धा म्हणजे राबवले पाहिजे. आम्ही ज्या ठिकाणी औरंगाबाद शहरामध्ये राहतो तर तिथेसुद्धा अत्यंत सुंदर अशा विहाराची आम्ही निर्मिती केली आहे. आणि निर्मिती करत असताना आमचा एक संकल्प आहे. आता सध्या विहाराचं काम आमचं तिथे चालू आहे. तर विहाराच्या बाजूने लायब्ररी आम्ही निर्माण करत आहोत. 1800 स्क्वेअर फूटमध्ये म्हणजे लायब्ररीचं त्या ठिकाणी काम आहे. आता एप्रिलला आम्ही एक प्रोजेक्ट त्या ठिकाणी म्हणजे हाती घेतला आहे. आणि म्हणजे आमचा असा संकल्प आहे की प्रत्येक विहारावरती म्हणजे तशा प्रकारचं कार्य व्हावं. धम्मस्कंद नावाची लायब्ररी आम्ही त्या ठिकाणी म्हणजे सुरू केली आहे. आणि त्या धम्मस्कंद लायब्ररीमध्ये म्हणजे आमचा संकल्प आहे, पूजनीय भिक्खू धम्मानंदजी स्थवीर आणि आम्ही सोबत राहतो, भंतेसुद्धा अगदी जवळच असतात. तर 84,000 धम्मस्कंद हा तथागतांचा धम्म आहे. म्हणजे 84,000 भगवंताचे उपदेश आहेत. 82,000 उपदेश भगवंताने स्वतः दिले आहे आणि 2,000 उपदेश भगवंतांचे जे अग्रश्रावक शिष्य होते, प्रमुख शिष्य त्यामध्ये होते, तर त्यांनी 2,000 उपदेश दिले. असे 84,000 उपदेश बुद्ध तत्त्वज्ञानामध्ये आहे. त्याला धम्मस्कंद असं म्हटलं जातं. आम्ही खूप चिंतनामधून ते नाव शोधलं आणि लायब्ररीचा आम्ही धम्मस्कंद अभ्यासिका व वाचनालय अशा प्रकारे त्या ठिकाणी निर्माण करत आहोत. तर तिथे आम्ही संकल्प केला की त्या लायब्ररीमध्ये आपण जोपर्यंत आहोत तोपर्यंत तिथे पुस्तकांचा संग्रह आपण करावा
आणि मग तो संग्रह आपण तर केलाच पाहिजे, इतर लोकांनासुद्धा त्या ठिकाणी पुण्य प्राप्त करण्याची एक संधी व्हावी. आणि त्यामुळे एक संकल्प, एक प्रोजेक्ट आम्ही हाती घेतला, एक व्यक्ती एक पुस्तक. म्हणजे अशा प्रकारे संकल्प आम्ही केला, एक व्यक्ती एक पुस्तक, एका व्यक्तीने एक पुस्तक द्यावं. अशा प्रकारे 84,000 पुस्तकं त्या लायब्ररीमध्ये संग्रहित व्हावे, अशा प्रकारचा या 14 एप्रिलला आम्ही संकल्प केलेला आहे. म्हणजे पुस्तकाची, कारण पुस्तकाशिवाय किंवा शिक्षणाशिवाय, एज्युकेशनशिवाय आपल्या जीवनामध्ये प्रगती नाही आहे. एज्युकेशन इज द सुप्रीम पॉवर असं बाबासाहेब म्हणतात. तुमच्या जीवनामध्ये जर तुम्हाला यशस्वी बनायचं असेल तर अत्यंत उच्च कोटीचं, उच्च दर्जाचं तुम्ही शिक्षण ग्रहण केलं पाहिजे. एक वेळेस आपण कमी जेवलं तर चालेल, परंतु उच्च प्रतीचं शिक्षण आपण आपल्या मुलांना दिलं पाहिजे. आपल्या प्रगतीचं सर्वात मोठं जर माध्यम कोणतं असेल तर ते म्हणजे शिक्षण आहे. आणि आज घडीला शिक्षणाचा पूर्णपणे काळा बाजार झालेला आहे. आणि त्यामुळे अत्यंत सतर्क राहून, अत्यंत जागरूक राहून आपण आपली शिक्षण प्रणाली आपल्या विहारामधून त्या ठिकाणी निर्माण केली पाहिजे. विहारामधून जे रिटायर्ड शिक्षक असतील, इंग्लिशचे असतील, गणितांचे असतील, विज्ञानचे असतील, तर अशा शिक्षकांनी विहारामध्ये मोफतपणे आपल्या मुलांचे क्लासेससुद्धा मध्ये घेतले पाहिजे. विहारामध्ये ह्या ॲक्टिव्हिटी चालल्या पाहिजे. विहार हे केवळ बुद्धपूजेचं माध्यम नसावं. आणि त्यामुळे आपण अत्यंत सुंदर आणि टोलेजंग अशा प्रकारचं विहार बाबासाहेबांना अभिप्रेत असं निर्माण केलं. नक्कीच आपण या विहारामध्ये खूप चांगल्या प्रकारचे सामाजिक उपक्रम राबवत असाल, राबवावे. आणि आम्ही जो संकल्प केला आहे 84,000 पुस्तकांचा, एक व्यक्ती एक पुस्तक, तर आपणसुद्धा आपली दानपारमिता पूर्ण करण्यासाठी, आपल्या दानपारमितेला पूर्णत्वास नेण्यासाठी आपणसुद्धा आपल्या परिवाराच्या वतीने त्या लायब्ररीमध्ये पुस्तकं आपण संग्रहित करू शकता. आपणसुद्धा त्या ठिकाणी आपल्या या विहारामध्ये प्रत्येक घरून आपल्या विहारासाठी पुस्तकं आपण दिले पाहिजे. आपल्या विहारामध्ये सुद्धा एक विशेष पुस्तकाचा संग्रह असला पाहिजे. बाबासाहेब असं म्हणतात की माझ्या जीवनामध्ये सर्वात प्रिय जर मला कोणती गोष्ट असेल तर ते म्हणजे माझे पुस्तक आहे. माझ्या पुस्तकाला कोणी हात लावलेला मला खपणार नाही. त्या काळामध्ये बाबासाहेबांकडे 50,000 पुस्तकांचा संग्रह होता. बाबासाहेब जगातील एकमेव असे व्यक्ती आहे ज्यांनी पुस्तक ठेवण्यासाठी राजगृह नावाचं घर निर्माण केलं. लोक राहण्यासाठी घर करतात, बाबासाहेबांनी आपल्या पुस्तकाला राहण्यासाठी ठेवण्यासाठी राजगृह निर्माण केलं होतं. आणि त्यामुळे आपण बाबासाहेबांचे अनुयायी आहोत, बाबासाहेबांचे वारस आपण आहोत. त्यामुळे बाबासाहेबांनी सांगितलेले जे संकल्प आहेत, विकल्प आहेत, त्याला पूर्णत्वास आपण नेण्याचा प्रयत्न करावा. आजच्या या मंगलमय प्रसंगी अधिक न बोलता निश्चितपणे आपणसुद्धा अशा प्रकारचे संकल्प करून आपल्या जीवनामध्ये महान आणि असीम असं पुण्य संपादन करण्याचा प्रयत्न करावा. बुद्ध धम्म संघ हे 3 रत्न आपले सर्वस्व श्रद्धास्थान आहे. 3 रत्न व्यतिरिक्त माझं कोणत्याही प्रकारचं श्रद्धास्थान नाही, अशा प्रकारची भावना आपण आपल्या जीवनामध्ये निर्माण करावी व 3 रत्नाचं अनुसरून आपण जीवन जगावे. अशा प्रकारची मंगलमय आणि उदात्त कामना या ठिकाणी व्यक्त करून वेळेच्या अभावी ही धम्मदेशना संपन्न करतो. सर्वांचं मंगल हो, सर्वांचं कल्याण हो, सर्वांना दीर्घायुष्य.